पेशी पटलाभोवती असणारं जे नाजूक आणि मजबूत लवचिक आवरण असतं ते म्हणजे पेशीभित्तिका. पेशीभित्तिका ही मूळपणे सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासून बनलेली असते आणि हळूहळू आवश्यकतेनुसार त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये लिग्निन, सुबेरिन, क्युटीन असे वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे बहुवारिक त्याच्यामध्ये येतात. पेशीभित्तिकेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं पेशीला आधार देणं आणि पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं रक्षण बघणार आहोत. बघा, जेव्हा आपण पेशीभित्तिकेच्या रचनेची आकृती बघतो आहोत तेव्हा 2 थरांमध्ये प्रथिनांची रेणू असतात आणि त्याच्यामध्ये काही पदार्थांना ये-जा करता येते, तर काही पदार्थांना अटकाव करता येतो. म्हणजे काही पदार्थ जे पेशीला हवे असतात तेच पदार्थ पेशी आत घेऊ शकते आणि जे नको असतात ते पदार्थ ती बाहेर टाकू शकते. याला म्हणतो निवडक्षम पारपटल, ज्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. याचे एक उदाहरण आपल्याला घेता येईल. आपण डास चावतो म्हणून मच्छरदाणी लावतो. मच्छरदाणीमध्ये फक्त हवा आतमध्ये यायचं काम करते आणि डास मात्र बाहेरच राहतात. हेच असंच काहीसं कार्य हे पेशीपटल, प्रद्रव्य पटल करत असतं की जे डासांसारखे नको असलेले जे काही पदार्थ असतात ते पेशीच्या बाहेर राहतात आणि हवा किंवा ऑक्सिजन सारखे जे पदार्थ आतमध्ये आपल्याला हवे असतात ते पदार्थ पेशीच्या आतमध्ये घेतले जातात. आणि या गुणधर्मामुळेच पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू हे पेशीमध्ये आतमध्ये प्रवेश करू शकतात. पेशी बाहेर काही बदल झाले तरी देखील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करत असते. म्हणजे एखाद्या भौतिक बदलामुळे जर पेशीची रचना बदलत असेल तर त्याला ती रचना न बदलण्याचं काम किंवा पेशी तशीच कायम राखण्याचं काम हे प्रद्रव्य पटल करत असते. आता हा जो प्रवास होतो प्रद्रव्य पटलाचा तो कसा होतो ते आपण बघू. पेशीमधला काय करतात हे की आता मी तुम्हाला मगाशी मच्छरदाणीचं उदाहरण दिलं. पेशीमध्ये आपल्याला हवे असलेले घटक हे आतमध्ये घेतले जातात, त्याला आपण म्हणतो पेशींचं भक्षण, ज्याला एंडोसायटोसिस असंही म्हटलं जातं. आणि हे घटक पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ हे घेतले जातात. नको असलेले पदार्थ हे पेशीच्या बाहेर टाकले जातात. जसं डास मच्छरदाणीच्या आतमध्ये येत नाही, तो आपल्याला बाहेरच ठेवावा लागतो. मग त्याला आपण म्हणतो पेशी उत्सर्जन, त्याला एक्झोसायटोसिस असं म्हटलं जातं. आता पेशीमध्ये असणारे हे जे ह्या चालणाऱ्या ज्या क्रिया आहेत, या क्रियांमध्ये आणखीन 2 क्रिया आपल्याला महत्त्वाच्या असतात. एक आहे त्याचं विसरण आणि दुसरं आहे परासरण. आता विसरण म्हणजे डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय की पेशीला जे घटक हवे आहेत तेच घटक फक्त आतमध्ये घेणं. उदाहरणार्थ ऑक्सिजनची गरज आहे आपल्याला, तो ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो. आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, पाणी आतमध्ये घेतलं जातं. कार्बन डायऑक्साईड सारखे जे घटक असतात ते वनस्पतीला फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आवश्यक असतात, ते आतमध्ये घेतले जातात. आणि काही घटक हे पेशीच्या बाहेर टाकलेही जातात. हा जो प्रकार आहे की जे हवे असलेलं घेणं आणि नको असलेलं बाहेर टाकणं, याला आपण डिफ्युजन असं म्हणतो किंवा यालाच विसरण असं म्हटलं जातं. दुसरं एक चालणारी क्रिया पेशीमध्ये असते ती आहे परासरण. परासरण म्हणजे ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय, तर प्रत्येक पेशीमध्ये जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे त्याचं पारपटल हे प्रवास करत असतं. आपण याचं एक उदाहरण बघूया. जर आपण रात्रभर मनुके पाण्यात भिजवले तर सकाळी उठल्यानंतर
ते मनुके फुगलेले असतात. म्हणजे काय झालं की मनुक्यांमध्ये पाणी नव्हतं. ते पाण्यामध्ये म्हणजे मनुका हा पेशी जर आपण पकडला तर त्या मनुक्यांमध्ये पाणी नव्हतं. मग त्याने काय केलं, त्याच्या पेशीमधले म्हणजे आतल्या भागामध्ये मनुक्याच्या पाणी कमी पडलं. मग त्याने बाहेरचं पाणी शोषून घेतलं आणि मग त्यामुळे ते फुगतात. म्हणजेच प्रत्येक पेशी तिच्या कार्यानुसार पाणी कमी असेल किंवा जास्त हवं किंवा कमी हवं हे ठरवते. आणि त्यामुळे या भौतिक क्रिया ज्या घडतात त्या घडण्यासाठी 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. पहिलं आहे समपरासरी, ज्याला आपण आयसोटोनिक असं म्हणतो. जर आपण झाडाला पाणी घालतो, झाडाला जर पाणी नको असेल तर झाड ते पाणी तसंच बाहेर फेकतं, बाहेर टाकतं. पण जर बाहेरचं पाणी आणि आतलं पाणी जर सारखं असेल तर ते झाड परत पाणी घेत नाही किंवा शोषलं जात नाही. ज्या वेळेला दोन्हीही माध्यम पेशीचे सारखे असतात, पेशीचा आतलं माध्यम आणि बाहेरचं माध्यम यांचं पाण्याचं प्रमाण जेव्हा सारखं असतं तेव्हा आपण त्याला म्हणतो समपरासरी. त्यानंतर आपण बघणार आहोत अवपरासरी, ज्याला आपण हायपोटोनिक असं म्हणतो. पेशीतील पाण्याचं प्रमाण कमी आणि सभोवतालच्या माध्यमातलं प्रमाण जर जास्त असेल तर पेशी पाणी शोषून घेते किंवा ते पाणी पेशीमध्ये शिरतं. तुम्हाला मगाशीच मी त्याचं उदाहरण दिलं, बेदाणे किंवा खजूर जर आपण रात्री पाण्यामध्ये भिजवले आणि सकाळी उठून बघितले तर ते फुगलेले असतात, कारण त्यांच्यामध्ये पाणी कमी असतं आणि मग ते पाणी पूर्णपणे पेशीच्या आतमध्ये शिरतं, कारण आतलं माध्यम हे कमी पाण्याचं असतं आणि बाहेरचं माध्यम मध्ये जास्त पाणी असतं. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ऑस्मॉसिसचा अर्थ आहे जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे पारपटलाद्वारे त्याचं पारपटलाद्वारे ते आतमध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर अतिपरासरी, अति म्हणजे जास्त, त्याला आपण हायपरटोनिक असं म्हणतो. आता इथे उलट होतं, पेशीमध्ये जर पाणी भरपूर असेल आणि पेशी भोवतालच्या माध्यमातलं पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर उलट पेशीतून बाहेर पाणी फेकलं जातं, टाकलं जातं. एक उदाहरण घेऊया आपण. पाऊस जेव्हा भरपूर पडतो तेव्हा वनस्पतीला हवं तितकंच पाणी वनस्पती शोषून घेते आणि जर वनस्पतीच्या मुळांमध्ये किंवा वनस्पतीला पाण्याचं तिचं म्हणजे तिला जितकं पाणी हवं असेल तितकं पाणी तिने घेतलं तर त्याच्यानंतर उरलेलं पाणी हे कुंडीमध्ये तसंच पडून राहतं. आपल्याला ते कुंडीतलं पाणी फेकून द्यावं लागतं, कारण वनस्पतीला ते पाणी नको आहे. तिला जेवढं पाणी हवं होतं तेव्हा तिने घेतलं. याच पद्धतीने प्रत्येक पेशीला जितकी पाण्याची आवश्यकता असते तितकंच पाणी ती घेते, नको असलेलं पाणी ती बाहेर फेकते. ऑलरेडी जर आतमध्ये पाणी भरपूर असेल त्या वनस्पतीच्या तर मग ती ते पाणी शोषून घेत नाही, उलट आतलं पाणी ती बाहेर फेकते. याला आणि ही जी क्रिया असते ह्या क्रियेला आपण रससंकोच असं म्हणतो, की वनस्पती स्वतः पेशीतलं जे जास्तीचं पाणी आहे ते बाहेर फेकायचं काम